आपण बघतो की सध्या 50 वर्षामध्येच ब्रिज कोसळतात, 30 वर्षामध्ये ब्रिज कोसळतात, बिल्डिंगा कोसळतात. तर म्हणजे मिलावट करून बांधलेलं हे सर्व, आणि ते प्रेरणेनं आणि इच्छेनं बांधलेलं ते जे स्वराज्याचे जे पाये होते, यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक दिसतो. एक वेळ होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राजधानी बांधायचं ठरवलं आणि ठरलंय की राजधानी बांधायची रायगड. तर रायगड बांधताना खूप सारे कष्ट मावळ्यांनी घेतले आणि त्याला बांधून काढलं. आणि त्या किल्ल्याचे इंजिनियर होते हिरोजी इंदुलकर. असे निष्ठावंत लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवले होते, त्या भक्कमपणेनं जो तो रायगड बांधला होता, त्याच भक्कमपणानं आज आपण बघतोय की खरंच किल्ल्यांचे जतन होतं का. ज्याप्रमाणे या महापुरुषांचा आदर केला पाहिजे, त्या महापुरुषांच्या प्रतिमेवर, स्टॅच्यूवर आणि मूर्तीवर आपण रखरखाव करतो का. तर खरंच हिरोजी इंदुरकरांनी रायगड बांधला, स्वतःची संपत्ती विकली आणि रायगड पूर्ण बांधून काढला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी खुश होऊन त्यांना विचारले, बोरा हिरोजी इंदुलकर तुम्हाला काय पाहिजे. तर फक्त हिरोजी इंदुलकरांनी एकच गोष्ट मागितली होती, पायरीची जागा, पायरीचा दगड. आणि त्यावर लिहिलं होतं, सेवेसाठी तत्पर हिरोजी इंदुलकर. आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी दाखवून दिलं होतं की सेवेसाठी सदैव तत्पर असणारे हे मराठ्यांचे मावळे, हे समाजासाठी आणि स्वातंत्र्यासाठी व स्वराज्यासाठी लढणारे लढवय्ये, स्वतःला स्वातंत्र्यासाठी खपवून टाकणारे लढवय्ये, हे या स्वराज्यासाठी काही करू शकतात आणि स्वतःला स्वराज्यासाठी खपवून टाकू शकतात व स्वतःची संपत्ती सुद्धा या स्वराज्यासाठी दावाला लावू शकतात. स्वराज्याची राजधानी बांधून निघाली. आज 350 वर्ष झाले. आज रायगडावरती बरेचसे लोक जातात, पण ते का बरं जातात, तर महाराजांची प्रेरणा घ्यायला. महाराजांचं अस्तित्व ज्या मातीत होतं, ज्या किल्ल्यावरती होतं, जिथून पूर्ण साम्राज्य चालायचं आणि अखंड स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची जिथून सुरुवात झाली होती, ते स्वतंत्राचं प्रेरणास्थान आणि कीर्तिस्थान आणि स्फूर्तिस्थान बघण्यासाठी लोक जातात. आणि आपण बघतो बऱ्याचशा दिवसापासून आपल्या लक्षातही येत आहे की किल्ल्यांचे ज्याप्रमाणे जतन व्हायला पाहिजे, ज्याप्रमाणे रखरखाव व्हायला पाहिजे, त्याप्रमाणे होत नाही. तर त्याला जबाबदार आपण सरकारला धरतो किंवा समाजाला धरतो किंवा लोकांना धरतो. तर असं धरून चालणार आहे का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण सर्वांनी जर समोर येऊन प्रत्येक गोष्टीचं जतन केलं आणि रखरखाव केला, त्याला जर जपलं, तर ते आपल्या पुढच्या पिढ्यांना आणि आपल्याला स्फूर्ती देणारं ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड बांधून झालं. आज 350 वर्ष झाले. एक दगड सुद्धा रायगडाचा हललेला नाहीये. आपण बघतो की सध्या 50 वर्षामध्येच ब्रिज कोसळतात, 30 वर्षामध्ये ब्रिज कोसळतात, बिल्डिंगा कोसळतात. तर म्हणजे मिलावट करून बांधलेलं हे सर्व, आणि ते प्रेरणेनं आणि इच्छेनं बांधलेलं ते जे स्वराज्याचे जे पाये होते, यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक दिसतो. पण असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचं हे एक अस्तित्व असते, ते एक तात्पुरत्या वेळेपुरतं असते आणि तो वेळ वाढवण्याचं काम त्या निष्ठेनं केलं होतं. पण त्यानंतर ते आपण जपलं का. ज्याप्रमाणे किल्ले जपायला पाहिजेत होते, त्याप्रमाणे आपण जपले का. सध्याच आपण बघितलं 75वा स्वातंत्र्य दिन भारताने साजरा केला आणि यावर्षी खूप चांगली गोष्ट बघायला मिळाली, ते म्हणजे सर्वांच्या घरावर तिरंगा होता. आजपर्यंत प्रत्येकाच्या घरावरती आपल्या जातीचा, धर्माचा आणि पंथाचा झेंडा आपण बघितला. पण या संकल्पनेमुळे आपण बघतो
की प्रत्येकाच्या घरावर झेंडा होता. म्हणजेच देश बदलत चाललेला आहे, विचार बदलत चाललेला आहे, महाराष्ट्र बदलतोय. तर आपण यामध्ये असं म्हणतात की देशसेवा करण्यासाठी प्रत्येकाला असं वाटते की बॉर्डरवर जाणं गरजेचं आहे. तर मला तरी असं वाटते की बॉर्डरवर जाऊन तर सर्वात मोठी देशसेवा होते, पण देशसेवा करण्याचे छोटे छोटे पाऊल आपण घेतले पाहिजे. आपण स्वच्छता राखली पाहिजे, आपण वीज वाचवली पाहिजे, आपण पाणी वाचवलं पाहिजे, आपण ह्या गोष्टी जतन केल्या पाहिजे. तर छोटी छोटी स्टेपमुळे आपण देशसेवा करू शकतो. बस स्टॉपवर जातो आणि काही खातो आणि रस्त्यावर फेकतो, यामुळे कचरा होतो. काही कुठं जातो, स्वच्छता राखत नाही, त्यामुळे गंदगी होते आणि यामुळे आपलं वातावरण, आपलं परिसर स्वच्छ दिसत नाही व बाहेरून जे लोक येतात त्यांच्यावर आपलं इम्प्रेशन चुकीचं पडते. तर ह्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण सर्वांनी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. आज रेल्वेला 1200 कोटी रुपये फक्त जे लोक थुंकतात त्यावर स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये फक्त खर्च लागतो. तेवढं घाण स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटीचा खर्च लागतो. तर विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे. आपण आपल्या टॅक्समधून जो पैसा देतो, आपल्या टॅक्समधून एवढं मोठं सर्व काही होते, तो टॅक्स आपला अशा गोष्टीमध्ये वाया जाऊ नये. प्रत्येक माणसाने एक इनिशिएटिव्ह घ्यावा व स्वतःहून